बातमी चंद्रपुरातून आहे। चंद्रपूर मनपासाठी सध्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडतात। मुनगंटीवार आणि धानोरकर एकाच मंचावरती येणार आहेत। शहराच्या राजकारणात तर्कवितर्कांना एकच उदाहरण आलंय। 10 फेब्रुवारीला चंद्रपूर महापौरांची निवड सुद्धा केली जाणार आहे आणि काँग्रेस आणि भाजप आमने सामने येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहत्रे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, काहीसं शीतयुद्ध रंगलेलं आहे चंद्रपुरात आणि आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे। काय घडामोडी घडू शकतात सध्या राजकीय? नक्की सिद्धेश्वर, आपण जर बघितलं तर चंद्रपूर महानगरपालिकेचा वाद सत्ता संघर्ष जो आहे तो आता एकूणच जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसत असताना बघितलं असेल तर काँग्रेस जरी एकत्र झालं असलं तरी काल जे आहे ते चंद्रपुरात संताजी सभागृह येथे वधूवर पेळाचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात जर बघितलं असेल तर काँग्रेसचे खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार एकाच मंचावर दिसले। एकाच मंचावर त्यांनी जे आहे ते मंच शेअर करताना दिसले। त्यामुळे खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार हा एक कमांडपर्यंत पोहोचला असतात। धानोरकर आणि मुनगंटीवार एकाच कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे जे आहे ते शहराच्या व्यासपीठावर दोन्ही नेते एकत्र आल्याने राजकारणात तर्कवितर्क लावले जातं। एकीकडे मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या महापौर भाजपच्या होईल असा दावा केला आहे, मात्र चंद्रपूर भाजप कोण मदत करणार याकडे लक्ष आहे, कारण की उद्या जे आहे ते महापौरची जी आहे ते निवड होणार आहे। त्यामुळे धानोरकर आणि मुनगंटीवार एकाच मंचावर दिसल्यामुळे जे आहे ते मागून जे पाठिंबा धानोरकर मुनगंटीवारला देता येते नाही असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित नक्कीच तेजस, त्यामुळे एकंदरीतच काय होतं एकाच मंचावरती आल्यावरती हे दोन्ही नेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।